सुरुवातीला आजच्या दिवसातली अत्यंत धक्कादायक बातमी आहे अग्नितांडवाची। बुलेटिनची सुरुवातच आपण अशा बातमीने करतोय। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या 3ऱ्या माळ्यावरील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला भीषण आग लागली। या आगीत 3 लहान बाळांचा होरपळून मृत्यू झालाय, तर 6 नवजात बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पहाटे 3:30 वाजता व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती। या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा सरकारी रुग्णालयांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। पहाटे 3:30च्या सुमाराला अमरावती स्त्री जिल्हा रुग्णालयामध्ये आग लागली। या 3 नवजात बाळांचा मृत्यू झाला, तर 6 बाळांवर सध्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अमरावती जिल्ह्यातनं ही धक्कादायक घटना आहे। आजच्या दिवसाची सुरुवातच या अत्यंत धक्कादायक हृदय पिळवटून टाकणाऱ्या बातमीनं पहाटे 3:30च्या सुमाराला अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला आणि या दुर्घटनेमध्ये 3 नवजात बाळांचा मृत्यू झाला। आपण थेट जाणार आहोत आता रुग्णालयामध्ये काय नेमकी तिथली परिस्थिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर गटारे यांच्याकडून। अमर, काय नेमकं घडलं आणि आत्ता तिथे काय परिस्थिती आहे? अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात पहाटे 3:30 वाजता भीषण आग लागल्यामुळे साधारणतः 3 जे नवजात बालक आहेत ते दगावले। धक्कादायक घटना घडली। सध्या मी अमरावतीचे या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आहे। या ठिकाणी बघू शकतो की जे व्हेंटिलेटर होतं त्या व्हेंटिलेटरला साधारणतः आग लागली आणि तो स्फोट झाला। त्या स्फोटामुळे बघितलं तर या ठिकाणी असलेले नवजात 3 जे मुलं होते ते होरपळून त्यांचा मृत्यू झालेला आहे। साधारणतः 39पेक्षा जास्त जे मुलं होते या ठिकाणी ॲडमिट होते। आपण पाहू शकतो की संपूर्ण जो वार्ड आहे हा आता जळून खाक झालेला आहे। साधारणतः अतिशय विदारक चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। व्हेंटिलेटरला अचानक स्फोट झाला आणि त्या व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे संपूर्ण वार्ड जो आहे जळून खाक झालेला आहे। कारण या ठिकाणी 39 जे छोटे छोटे बच्चू होते त्या बच्चूंना आता अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता हलवण्यात आलेलं आहे। 3 ज्या नवजात बालकांचा होरपळून या ठिकाणी मृत्यू झाल्याचं आता प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। एकूण बघितलं तर हा संपूर्ण वार्ड आपण पाहू शकतो की संपूर्ण वार्डाचं या ठिकाणी जळून खाक झालेला आहे। संपूर्ण व्हेंटिलेटर या ठिकाणी जळालेले आहे। अमर गटारे, साम टीव्ही, अमरावती। तर याआधी सुद्धा काही वर्षापूर्वी अशीच घटना भंडाऱ्यामध्ये घडली होती। भंडाऱ्यातल्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये सुद्धा आग लागून बालकांचा मृत्यू झाला होता आणि आता अमरावतीमध्ये अशा पद्धतीची दुर्घटना घडलेली आहे। पहाटे 3:30च्या सुमाराला व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि रुग्णालयामधल्या 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला, तर इतर नवजात बालकांवर सध्या इतर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। नेमकं काय घडलेलं आहे रुग्णालयामध्ये आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षाला भीषण आग लागली। पहाटे 3:30 वाजता व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि आग लागली। आगीत 3 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। 6 नवजात बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। 3ऱ्या माळ्यावरच्या अतिदक्षता विभागामध्ये आग लागली। आधी व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली। या दुर्घटनेनं पुन्हा एकदा